आईकडून वारसा आला असं मी सांगेन। जो टॅक्स त्यांना जास्त प्रमाणात आलेला आहे तो टॅक्स कमी करण्यासाठी मी पाठपुरावा अजितदादांकडे करेन, पाहिजेच तिथं गरजेचं आहे। कारण मी बघते महिलांना जर पायी पायी जाताना जर रोड क्रॉस करायचा म्हणलं तर खूप प्रॉब्लेम होतो। तिथं पाऊस जर झाला ना तर धो धो पाऊस लोकांच्या बिल्डिंग मध्ये पाणी शिरतं। मग 10 वर्ष ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं काय? 2 लाखापर्यंत कर्ज द्यायचं बचत गटाचं, त्या बचत गटातून महिलांनी त्याचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा। खूप जनमत माझ्या बरोबर होतं, त्याबद्दल मी आजही त्या लोकांचे खूप आभार व्यक्त करेल। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक या कार्यक्रमात मी आपलं प्रथम स्वागत करतो। प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या ज्योतिताई गोपने यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई नमस्ते। नमस्कार। आपण प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहात। खरं तर हा जो प्रभाग आहे या प्रभागात आपलं सामाजिक कार्य असेल, बरेच अगोदरचे तुम्ही बरीच काही कामं केलेले आहेत। काय सांगाल एकंदरीत निवडणुकीची तुमची काय कशी नियोजन असेल आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात, काय सांगाल? नमस्कार, मी प्रथमतः सिटी प्लस चॅनलचे धन्यवाद मानते की आज तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आले। आणि आज सर्वसामान्याची एक कार्यकर्ती असतील त्यावेळेस तुम्ही लोक जे पत्रकार असतात त्या महिलांना ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी विचारता त्यावेळेस खरंच मनापासून आनंद होतो आणि मी आपलं स्वागत करते। मी ज्योतिताई गोपने, शहर कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, तसेच शहर अध्यक्षा, बचत गट महासंघ सेल। आणि माझा जर हा राजकीय प्रवास जर आपण विचारला तर राजकीय प्रवास हा माझा 2008 पासून चालू झालेला आहे। आणि 2008 पासून चालू झालेल्या राजकीय संघर्षामध्ये आज तगायत मी सातत्याने काम करत आलेली आहे। लोकांच्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील, काही प्रभागातील कामं असतील, हे मी सातत्याने महिलांशी संपर्क ठेवून ह्या सोडवलेल्या आहेत। आणि त्यानंतर मी 2012ला एक निवडणूक सुद्धा लढवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून। त्यावेळेस लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मला साथ दिली आणि खूप जनमत माझ्या बरोबर होतं, त्याबद्दल मी आजही त्या लोकांचे खूप आभार व्यक्त करेल की ज्यांनी 2012ला सुद्धा मला काही नसताना खूप साथ दिली। म्हणजे एक म्हणतो ना आपण, कुठलाही राजकीय वारसा नसताना, कुठलाही राजकीय हात वरद हस्ता नसताना एक सर्वसामान्य महिलांच्या मागे ज्यावेळेस हा जनसामान्य लोक उभा राहतात त्यावेळेस खूप मनापासून आनंद होतो। आणि 2012ची गोष्ट आजही मी विसरू शकत नाही। आणि त्याच धर्तीवर 2017ला सुद्धा मी खूप प्रयत्न केले। 2014 पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं। आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी यांनी सुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीने विश्वास दाखवून 2020ला मला उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळेस वैशालीताई काळभोर होत्या शहराध्यक्ष, त्यांनी मला उपाध्यक्ष म्हणून निवड केली। त्या उपाध्यक्ष असताना सुद्धा मी खूप छान पद्धतीने माझं प्रत्येक पदाला न्याय देण्याचं काम मी त्या माध्यमातून केलं। आणि मग नंतर मला 2022ला ज्यावेळेस कविताताई आल्हाट, अजित भाऊ गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली त्यावेळेस दादांनी त्या बातमीत आम्हाला सुद्धा 3 कार्याध्यक्ष दिल्या होत्या, शहर कार्याध्यक्षा। त्यात मला भोसरी शहर कार्याध्यक्षा म्हणून त्यांनी मला मोठी पदाची जबाबदारी दिली। त्या पदाला सुद्धा मी चांगला न्याय देत मी खूप चांगल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेचं काम असू, कुठलं आंदोलन असू, याला प्रत्येक ठिकाणी मी पुढाकाराने काम करत गेले। आणि त्या पुढाकाराने काम करण्यात गेल्यामुळे दादांनी माझ्यावर विश्वास टाकत मला 2024ला शहराध्यक्ष केलं बचत गट महासंघ सेलचं। तुमच्या ते कामाची पावती मला दिली दादांनी आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला। आणि जे माझा उत्साह होता तो कामाचा अजून वाढला की आपल्याला एवढ्या मोठ्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला। आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असतील सुनीलजी तटकरे असतील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर असतील, या शहराध्यक्ष योगेशजी बहल, त्यावेळेस अजित गव्हाणे होते त्यावेळेस, आणि आता योगेशजी बहल पण आहे। त्यांनीही माझी परत पदनियुक्ती त्याच पदावर केली। आता ज्यावेळेस आपलं पदनियुक्ती झाल्या शहराध्यक्ष ज्यावेळेस योगेशजी बहल झाले त्यावेळेस पदनियुक्ती परत नव्याने घेण्यात आल्या। तर त्यांनी मला कंटिन्यू त्या पदावर ठेवलं की ताईंचं काम चांगलं आहे, ताई तुम्ही चांगलं काम करा। आणि मला त्या पदाचं असं सांगायचं की ज्यावेळेस बचत गट हा आहे ना एक महिलांचा मोठा
निवडणुकीच्या माध्यमातून हा मोठा घटक मानला जातो बरोबर की त्याच्यामध्ये ना बचत गटांचं मोठं त्यात श्रेय असतं की हा बचत गट मोठ्या प्रमाणात हे काम करत असतो. आणि बचत गटाच्या सेलचं मी ज्यावेळेस हे पद घेतलं त्यावेळेस ह्या पदाच्या माध्यमातून मला बचत गटांशी संपर्क साधायला मला चांगले एक मार्ग मिळाला. आणि मी बचत गटांमध्ये चांगल्या पद्धतीने एक ऊर्जा निर्माण केली की आपले जर बचत गट असेल तर आपण असं करू, कसं मार्गदर्शन करायचं, कसं बचत गट स्थापन करायचा, असं बऱ्याच महिलांच्या मी मिटिंगी वगैरे घेऊन ते केलेलं आहे. हा झाला तुमचा राजकीय एकंदरीत प्रवास. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सांगताय की फक्त प्रभागातच नाही तर तुम्ही शहरभर कामं केलेले आहेत. तो एक तुमचा एक चांगला पॉइंट आहे, प्लस पॉइंट आहे. तुम्ही तुमच्या प्रभागात जिथून तुम्ही निवडणूक लढवताय प्रभाग क्रमांक 11 मधून असे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्याच्याबरोबर अजून काय ह्याच्यातून काय स्कीम असतात ह्या महिलांपर्यंत काय पोहोचवलेले आहे? पोहोचवले. आमच्या पीडीसी बँक आहे दादांनी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत आमच्या अजितदादांच्या, त्यांनी त्याच्यामध्ये महिलांना विशेष सुविधा दिलेल्या आहेत. 2 लाखापर्यंत कर्ज द्यायचं बचत गटाचं. त्या बचत गटातून महिलांनी त्याचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा आणि स्वावलंबी बनायचं. एक महिला सक्षमीकरणासाठी आमचा पक्ष नेहमी कार्यरत आहे आणि त्या कार्यरत दादांच्या कामाची पद्धत बघूनच आम्ही सुद्धा प्रभागामध्ये थोडंसं तसं काम करण्याचा प्रयत्न करत असतो असं. आणि महिलांना मग त्यात पीडीसी बँकेत खातं ओपन करायला लावायचं बचत गटाचं. ते खातं ओपन केल्यावर मग तुम्हाला कर्ज कसं मिळेल, मग त्याच्यावर तुम्ही बिझनेस कसा चालू करायचा, ह्या गोष्टीचं मी बऱ्याचपैकी असं मिटिंगी घेऊन महिलांना मार्गदर्शन करत असते. म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तळागाळापर्यंत प्रभागात पोहोचलेला आहात. दुसरी गोष्ट अशी ताई, आता प्रभागातले काय काय कामं आहेत की तुम्ही निवडणुकीला कुठल्या कामाच्या माध्यमातून किंवा काय एम घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय त्याच्याबद्दल काय सांगाल? आता निवडणूक लढायची म्हणलं तर माझ्या प्रभागामध्ये मला काय पाहिजे ह्या गोष्टीवर मी जरा अभ्यास केला आणि त्या पद्धतीने ठरवलं की आपण जर नगरसेवक झालं तर आपण ह्या गोष्टी नक्की करायच्या ज्या आपल्याला कमी पडलेल्या आहेत, ज्या जाणवतात नेहमी महिलांकडे बघून जाणवतात. पहिली गोष्ट तर महिला सुरक्षितता. त्यासाठी मला पोलीस स्टेशन करायचंय घरकुलमध्ये, जे मंजूर झालं आढळरावांच्या काळामध्ये, पण ते पूर्ववत झालंच नाही आणि त्यांनी सातत्याने त्यांनी चालूच केलं नाही. त्याचा एक मी पाठपुरावा करणार. पाटलांच्या खासदार निधीतून ते झालेलं आहे. पण ते परत म्हणजे तिथं एक एपीआय बसलेला पाहिजे होता किंवा तिथं काहीतरी व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त ते 4-8 दिवस दाखवलं आणि परत तिथं बेपत्ताच झाले, तिथं कोणी आलंच नाही. ते एक मी सातत्याने तो प्रश्न घेणार आहे की त्यामुळं जे तरुण मुलं जे गुंडगिरीच्या प्रवृत्तीत झालेली आहेत, गुन्हे वाढलेले आहेत, माझ्या महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे, यासाठी मी आता पोलीस स्टेशनचं पहिलं तर काम करणार. दुसरी गोष्ट माझी अशी आहे की आता घरकुल हा सर्वसाधारण लोकांचा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना खूप गरीब म्हणता येणार नाही पण हातावर पोट असणारे लोक आहेत ज्याचे जेमतेम उत्पन्न आहे आणि तिथल्या लोकांना बरंच कसं वाटतं की आपल्या मुलांना तबल्याचा क्लास लावायचा आहे, आपल्या मुलांना भजन आलं पाहिजे, कीर्तन आलं पाहिजे. मग त्यासाठी कुठंतरी मला हे संप्रदाय शिक्षणासाठी हॉल असावा माझ्या प्रभागामध्ये, असं हे मला मनापासून वाटतं आणि तो एक मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तिसरी गोष्ट झाली आपला घरकुल चौक जो चेरी चौक आहे तिथं भरपूर ट्रॅफिक असते. आरटीओच्या समोर अंधाधुंदी ट्रॅफिक आणि अंधाधुंदी तिथं गाड्या लागलेल्या असतात आरटीओच्या समोर. म्हणजे एवढा हा स्टँडर्ड एरिया आहे. हा एरिया कुठली थकबाकी करत नाही. माझा पूर्णा नगर असो शिवतेज नगर असो, हा सातत्याने कर भरणारा हा समाज आहे किंवा आपला जो विभाग आहे, पण त्यांना हा नाहक त्रास होतो जो स्थानिक लोक आहेत त्यांना. नेहमीच आपण जर आरटीओच्या बाहेर निघलो तर एका लाईनीने मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या असतात. आपल्या चेरी स्वीटच्या तिथं जाताना म्हटलं तर आता सिग्नल लावलाय, सिग्नल चालू झालाय, पण तो सेफ्टी नाहीये, सुरक्षित नाहीये अजिबात लोकांसाठी. तिथं कुठंतरी उड्डाण पूल झाला पाहिजे किंवा मग अंडरपास झाला पाहिजे, तिथं गरजेचं आहे. कारण मी बघते महिलांना जर पायी जाताना जर रोड क्रॉस करायचा म्हणलं तर खूप प्रॉब्लेम होतो. माझं रेशन दुकान आहे, त्या बाबतीत माझा जाण्या येण्याचा रोड आहे नेहमीचा. ती जाणीव मला आहे
की हा किती त्रास होत असेल. आता माझ्यासारखीला जर एवढा त्रास होतो तर सामान्य व्यक्तीला त्याचा खूप त्रास होत असेल. ती एक गोष्ट मी मार्गी लावेल नक्कीच, असा माझा एम आहे बऱ्यापैकी. तुम्ही आता आणि जो UPSC SP ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, हा. आता या स्पर्धा परीक्षामध्ये फक्त पैशावालेच अभ्यास करू शकतात का? सर्वसाधारण मध्ये झोपडपट्टीमधले आपण IPS झालेले बघितले. बरोबर. का बघितलेत? की ते अभ्यासू आहेत आणि हुशार आहेत, बुद्धिमान आहेत. बरोबर. असेच माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी खूप बुद्धिमान लोक आहेत, मुलं आहेत, त्यांना शिक्षण मिळत नाही. आणि UPSC MPSC जर तयारी करायची म्हणल्यावर त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. आणि महागडी पुस्तकं त्यांना घेता येत नाही. तर त्यासाठी एक वाचनालय असावं, किंवा मग एखादं केंद्र UPSC MPSCचं केंद्र म्हणून तिथं त्यांना त्या सुविधा पुरवता आल्या पाहिजेत. असा एक माझा मानस आहे की माझा प्रभाग जर मी नगरसेवक झाले तर ह्या गोष्टी सगळ्या माझ्या प्रभागात एका ठिकाणी अवेलेबल होतील, अशा पद्धतीने मी करेल. आता ताई 2008 मध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, आणि त्याच काळामध्ये घरकुलचं जे नियोजन आहे आर्थिक दुर्लभ घटकांसाठी घरकुल महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट उभा राहिला आहे, त्याच्या बाबतीत काय सांगाल? आता तो प्रोजेक्ट तर खरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असतानाच तो प्रोजेक्ट झालेला आहे. मी हे तुम्हाला आवर्जून सांगते, कारण ते श्रेय फक्त अजितदादांना जातं आणि आदरणीय शरदजी पवार साहेबांना जातं. कारण तो प्रोजेक्ट हा त्यांच्या काळात झालेला आहे. त्यांनी तो सगळा विचार करूनच तो प्रोजेक्ट केलेला आहे. पण तो प्रोजेक्ट झाला, पण नंतर सत्ता पालट झाली. पिंपरी चिंचवडची सत्ता सत्ताधाऱ्यांमध्ये गेली. त्यानंतर जे तिथं काम व्हायला पाहिजे होतं, जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही. लोक अजून पण खूप सुविधापासून वंचित आहेत. तिथं पाऊस जर झाला ना तर धो पाऊस लोकांच्या बिल्डिंग मध्ये पाणी शिरतं. एवढ्या तक्रारी येतात की लोक म्हणतात तिथं आउटलाईनच नाही ना. मग 10 वर्ष ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं काय? काहीच नाही ना केलं. ते करायला पाहिजे होतं, ते झालं पाहिजे होतं. तुम्ही जर 10 वर्ष त्या पदावर राहताय तर तुम्ही ते कामं केली पाहिजे होती. तुम्हाला सांगते, चेंबरचं काम असेल, आउटलाईनचं काम असेल, लाईटीचं काम असतंय, अशा ह्या बऱ्याच अडचणींना ती लोक तोंड देतात. आणि आता तर मोठं हे झालंय की ते शासनाने एवढा त्यांना हे टॅक्स आकारलाय ना, तर त्या टॅक्समुळे मला बरेच माझ्या संबंधित लोकांचे फोन आले, ताई टॅक्स आमचा कमी करा, आम्ही एवढं टॅक्स भरू शकत नाही. खूप त्यांनी 10 वर्षाचा टॅक्स दिलाय आणि एकदम आम्ही एवढं कुटुंब भरणार. तर लोकांची परिस्थिती नाहीये, मानसिकता नाहीये, आणि त्या परिस्थितीतले लोक नाहीत, कोणाकोणाचे अजून घराचे कर्जच फिटलेले नाही घेतलेले. तर अशा पद्धतीने जे टॅक्सचा जो प्रश्न आहे ना, तो मी आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तो प्रश्न फक्त अजितदादाच सोडू शकतात, हे मी अगदी ठामपणे आज इथं सांगू इच्छिते. कारण आमचा नेता म्हणजे काम करणारा नेता आहे. घराघरात पोहोचलेले त्यांचे कार्य आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासून जे दादा उठतात तर रात्री 12 वाजेपर्यंत दादा, आमचे अजितदादा हे कंटिन्यू काम करत असतात, हे समाजासाठी. आणि त्यांचाच कुठेतरी भाग थोडासा म्हणून आम्हीही ते काम आमच्या प्रभागात करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी त्या टॅक्स बाबतीत जो आहे, जो टॅक्स त्यांना जास्त प्रमाणात आलेला आहे, तो टॅक्स कमी करण्यासाठी मी पाठपुरावा अजितदादांकडे करेन. आणि अजितदादा याचा नक्कीच पाठपुरावा पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. आज मी आपल्या चॅनलच्या मार्फत हे सर्व जनतेला सांगू इच्छिते. एक प्रश्न असा आहे ताई, आपलं रेशन दुकान तुम्ही सांगितलं, तुम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून इथं काम करता. कसा तुमचा लोकांशी कसा जनसंपर्क आहे, किंवा तुम्ही किती लोकांपर्यंत रेशन दुकानाच्या माध्यमातून, किंवा तुमचं कोरोना काळातलं देखील खूप मोठं काम आहे, तुम्ही लोकांना घरपोच त्यावेळेस रेशन पुरवलं, आणि त्यावेळेसची ती जे वेळ होती ती लोकांची सगळी तुम्ही मारून नेली होती. काय सांगाल, कसा तुमचा जनसंपर्क आहे त्या माध्यमातून? ते जर कोविड काळातला जर विषय काढला तर खरंच आज पण अंगावर काटे येतात. एवढे लोकांवर खूप वाईट परिस्थिती होती आणि इतके लोक घाबरलेले होते की लोक घराबाहेर पण निघत नव्हते. पण आम्हीच असं होतो, रेशन दुकानदार, सरकारने मोफत धान्य ठेवलेलं होतं. ज्यांचे धान्य ऑनलाईन नव्हते त्यांनाही त्यांनी 12 रुपये आणि 8 रुपये, 12 रुपये तांदूळ आणि 8 रुपये गहू
असं रेटमध्ये त्यांनी ज्यांचे कार्ड चालू नाहीत अशासाठी सुद्धा धान्य ठेवलं होतं. मग नंतर मी आपले तहसीलदार होते त्यावेळेस, नायब तहसीलदार भोसले म्हणून होते. तर त्या भोसले सरांना मी विनंती केली, एक अर्ज केला. त्यावेळेस माझ्या बरोबर घरकुल मधल्या अपंग प्रहाराच्या संगीता जोशी होत्या, अशोक मगर होते, अजून बरेच स्वयंसेवकांनी मला आधार दिला त्यावेळेस. मग आम्ही तो पाठपुरावा करून डायरेक्ट घरकुल सील असताना सुद्धा माझं दुकान डायरेक्ट घरकुलमध्ये नेलं होतं. आणि तिथे जाऊन आम्ही लोकांना धान्य वाटलं आणि अपंग प्रहाराच्या लोकांना अक्षरशः मी घरात जाऊन धान्य वाटलं. एवढ्या गोष्टी केल्या. आणि ज्यावेळेस माझं 2013 पासून रेशनचं दुकान आहे, 3 रेशनच्या दुकान आहेत, पण माझं हे दुकान माझं हारगुडे वस्तीला ज्या दुकानात मी असते ते माझ्या प्रभागात आहे. आणि त्या प्रभागामध्ये मला एक तो प्लॅटफॉर्म मिळाला लोकांची सेवा करण्याचा. आणि मी खूप चांगल्या पद्धतीने ती सेवा करते. एक कुटुंब म्हणून ते माझे कार्ड धारकांचे माझे जे संबंध आहेत एक कुटुंब म्हणून आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगायचं, मी जर बसले ना मशीन घेऊन तर लोकच धान्य उचलतात, लोकच धान्य ड्रम मध्ये टाकतात आणि स्वतः हाताने पण घेतात. म्हणजे एवढं लोकांचं कुटुंबासारखं मला सहकार्य आहे. त्याबद्दल मी त्या लोकांचे खूप धन्यवाद मानते की तुम्ही मला असं रेशन दुकान एक बाई चालू शकत नाही असं बऱ्याच वेळा लोक म्हणतात, पण माझा अनुभव खूप चांगला आहे. मला लोकांनी खूप सहकार्य केलं आणि करतात येत अजून पण. आणि या रेशन कार्डाच्या रेशन दुकानाच्या माध्यमामधून मी अनेक गरजू लोकांना धान्य चालू करू शकले. ज्यांचे कार्ड बंद आहेत त्यांचे कार्ड चालू करू शकले, ऑनलाईन केले. कोणाला मुलांच्या शाळेसाठी कधी लवकर नाव ऍड होत नव्हतं दुकानात, मग त्या कार्डामध्ये नाव ऍड करणं, अशी छोटे छोटे कामं मग मी त्या माध्यमातून केले. कोविड काळामध्ये ज्या महिलांचे पती वारले त्या महिलांना विशेषतः मी जाऊन भेटले. त्या महिलांचा मी ओटी भरली, म्हणजे साडी चोळी आणि नारळ देऊन त्यांची ओटी भरली, त्यांचं सात्वण केलं. आणि त्या महिलांना सातत्याने पुढे आणून मी परत त्यांना संजय गांधीचे पैसे चालू केले, पूर्ण पैसे चालू होईपर्यंत त्यांचा फॉलोअप घेतला. अशा बऱ्याच महिला आहेत. आणि ह्या महिलांच्या मनात जे माझ्याबद्दल स्थान आहे ते कधीच कोणी काढू शकत नाही. आता राजकारणी भरपूर येतात, राजकारणापुरते, इलेक्शन पुरते, निवडणुकीपुरते हे लोक बाहेर निघतात, पण आम्ही सातत्याने जे काम केले ते लोकांच्या लक्षात आहे. आणि प्रभागामध्ये कोणाला जर YCM मध्ये त्यावेळेस बेड मिळत नव्हते, त्यावेळेस मग गोपने साहेब असतील आपले आरोग्य विभागाचे, त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहून मग लोकांना बेड मिळवून देणे, कुठे बिल कमी करून देणे. त्यावेळेस आम्हाला आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, त्यांचे सहाय्यक असतील, त्यांनी पण आम्हाला भरपूर मदत केली. त्यावेळेस फोन उचलणे, आम्हाला बोलणे, म्हणजे हे तेवढ्यात कोविड काळात खूप मोठी गोष्ट होती ना, हे सगळं त्यांनी केलेलं आहे त्यावेळेस. ताई, आपण राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहात. तुम्हाला वरिष्ठांनी तसा काही शब्द दिलाय का? वरिष्ठांनी शब्द तर नाही कोणाला दिला, पण आजच आज दादांनी मुलाखत घेतल्या सगळ्या विधानसभा वाईज पिंपरी चिंचवडच्या दादांनी सगळ्यांना, जसं कालचं आचारसंहिता लागली आणि निवडणुकीचं बिगुल वाचलं की आमच्या नेत्याचा दुसऱ्याच दिवशी सगळ्यांना मेसेज आला की आज सगळ्यांनी भेटा. आम्ही बारामती हॉस्टेलला आज सगळे तिन्ही विधानसभेचे इच्छुक उमेदवार अजितदादांनी बोलून घेतलेले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने दादांनी चर्चा केली. फक्त दादा पण कोणावर अन्याय होणार नाही आणि सातत्याने संघटनेमध्ये जे काम करतात. आता आओ जाओ हमारे भाऊ म्हणजे खूप आहेत, येणारे जाणारे नवीन पक्षातून इच्छुक, ज्यांना तिकडं तिकीट मिळालं नाही ते इकडं उडी मारणारे, इकडं नाही मिळालं ते तिकडं उडी मारणारे, असे लोक भरपूर आहेत. पण दादा, माझा एक मोठा विश्वास आहे की दादा ज्यांनी सातत्याने संघटनेला वेळ दिलाय, संघटनेमध्ये ज्यांनी काम केले, त्यांच्या बरोबर अन्याय होऊन देणार नाही, आमचा विचार करतील आणि मला तिकीट देतील, हा माझा एकदम ठामपणे विश्वास आहे. ताई, तुम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट नाही भेटलं तर? भेटल अशीच माझी तर इच्छा आहे. नाही भेटलं तरी पण तयारी तर आहे. ताई, आपण शेवटाला येऊया आणि एक 2-3 प्रश्न आपण रॅपिड प्रश्न घेऊया. बर. ताई, तुम्हाला राजकीय तुमचा गुरु कोण? राजकीय गुरु विचारला तर राजकीय गुरु असा कुणी नाहीच आहे. आपण बाहेरून आलेले लोक आहोत आणि हे आपलं जे अस्तित्व आहे ते आपण स्वतः निर्माण केलेलं आहे.
दुसरी गोष्ट राजकीय गुरु म्हणता येणार नाही, पण आईकडून वारसा आला असं मी सांगेल. कारण आई माझी होती ती तालुका अध्यक्ष होती, बर शिवसेना तालुका अध्यक्ष नगर जिल्ह्यातली. माझं माहेर नगर जिल्हा बर आणि सासर बीड जिल्हा. बर त्याच्यामुळे नगर जिल्ह्यातली जिल्हा तालुक्याचीच आई आमची तालुका अध्यक्ष होती. आणि तिने बर. खूप शिवसेनेचं काम बाळासाहेब प्रेमी खूप होती ती. बर आदरणीय बाळासाहेबांची खूप फॅन होती आमची आई. बर आणि तोच थोडाफार वारसा माझ्याकडे आलेला दिसतोय. त्यामुळे मी राजकारणात आहे. बाकी असं विशेष कुणी गुरु नाहीये माझा. तुमचा राजकारणातला आवडता नेता? अजितदादा पवार साहेब, आमचे शरदजी पण पवार साहेब. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत येण्याच्या आधी मी ज्यावेळेस 2014ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला, खरं तर मी अजितदादांच्या कामावर भावूक किंवा असं प्रवृत्त होऊनच या पक्षात आले, राष्ट्रवादी. नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष असं वाटायचं की नाही का गाववाल्यांचाच आहे बाबा, आपल्याला काय तिथं स्थान मिळतंय का नाही. पण जसं मी राष्ट्रवादीत गेले 2014 पासून जे मला पद वगैरे मिळाली, तर असं काहीच नाहीये. आपला तो गैरसमज होता आणि तो मी गैरसमज काढून टाकला. ज्यावेळेस सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा युवा नेते पारदादा आहेत, त्यांचं पण खूप छान मार्गदर्शन मिळतं. आणि वहिनी सुद्धा खूप सॉफ्टली आम्हाला सगळं मार्गदर्शन करत असतात. आणि अजितदादा पवार साहेब सुद्धा खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतात. आमचे प्रदेशाध्यक्ष असो सुनीलजी तटकरे साहेब आहेत, महिला प्रदेशाध्यक्ष आहेत, रुपालीताई चाकणकर आहेत, शहराध्यक्ष कविताताई आल्लाट आहेत, आणि आत्ताचे शहराध्यक्ष योगेशजी बहल आहेत. यांचं नेहमी सगळ्यांचं सहकार्य लाभतं. मग त्याच्यामध्ये नाना काटे असतील, विलासजी लांडे असतील, परत फजलभाई असतील, विजूभाऊ लोखंडे आहेत. असे जे जुने जाणे करतेत ना, नेहमी सल्ले देतात की नाही ताई आहे हे व्यवस्थित आहे. मग त्यातून आम्ही त्या पद्धतीने चालत असतो नेहमी. ठीक आहे, धन्यवाद ताई. आपण आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आपल्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा आपल्या सिटी प्लस चॅनलचे खूप खूप धन्यवाद मानते. तुम्ही आज आलात आणि माझी मनमोकळी ही मुलाखत घेतली, त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. धन्यवाद.